मित्रांनो, साऊथ इंडियन इंडस्ट्री समोर मराठी इंडस्ट्री मागे राहिली आहे का? अनेक उत्तम कलाकृती देणारी इंडस्ट्री, मोठे मोठे अभिनेते देणारी इंडस्ट्री, या सगळ्यामध्ये अस्थिर कशी काय झाली? या महत्वाच्या मुद्द्यांवरती 4 टाळकी डिस्कशन करणार. पूर्ण एपिसोड नक्की पहा, कारण सामान्य माणसाला सुद्धा मतं असतात. तर मित्रांनो, अत्यंत ज्वलंत विषय आहे. अगदी साऊथचा सिनेमा पॅन इंडिया कसा काय गाजू लागला? कसं काय आता गाजतोय तर म्हणजे मला असं वाटतंय की यामध्ये सिनेमा हा खूप उत्तम आहे याच्यापेक्षाही तो गाजवायचा आहे असं ठरवलंय लोकांनी. म्हणजे ऑडियन्सने ठरवलं. ऑडियन्सने ठरवलंय की इथून जे काही प्रोडक्ट येते हे उत्तमच असणार. नाही असला मला तरी वाटत नाही. आता ते रोजच दर आठवड्याला एक डब करून पिक्चर येतोय त्यांच्या भागातला, तू सगळे थोडी चालतंय. तू मुळाशीच तुमचं माझं म्हणणं आहे तिथंच गणित चुकतंय. बेसिक पासून स्टार्ट करू. पहिला साऊथचा सिनेमा कुठला बघितला होता तू? इंद्र द टायगर. इंद्रा द टायगर. तू काय बघितला? तू कुठला? ते शिवाजी द बॉस. शिवाजी द बॉस. मला आठवतं डॉन नंबर 1. का अपरिचित असेल आता मला नीट नाही सांगता येत. कधी बघितलं होतं हे? 2006, 7, 8च्या आसपास. तेव्हाच म्हणजे आपण पहिली दुसरी सेट मॅक्स स्टार गोल्ड वरती काहीतरी बघितलं. झी सिनेमा वगैरे सुरू केलं. सेट मॅक्स सेट मॅक्स खूप पुढे होतं तेव्हा. आता काय विषय, आता हे पुष्पा चाललं. आपल्याला अल्लू अर्जुन पुष्पाच्या आधी पण माहित होतं बघायला झालं. आपण ते लकी द रेसर, आर्या, डेंजरस खिलाडी 1, 2, 3, 4, 4.5 आपण सगळे बघितले. ते आता तू विचार कर, ते आपल्याला फ्री मध्ये घरी आणून टाकलेला पिक्चर आहे. तसं पाहिलं आपण ते कुठं गेलो नाही, शोधायला गेलो नाही, काय केलं नाही. टीव्ही चालू आहे, लागला, बघितलं. समहाऊ ते सिनेमे डोक्याला ताण नाही, रिलॅक्स, कुठूनही बघ, तुला कळतो प्लॉट. शेवटचे 15 मिनिटं बघितलं तर तुला आधीचे 15 मिनिटं कळून जातो. आता हे सगळं सॉर्टेड त्यांचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि ते जेव्हा चाललं त्याचं पण त्यांनी एक स्टार बेस बनवला. जेव्हा त्यांनी डब करून मल्टी लँग्वेज सिनेमा पाहायला टाकला तो बाहुबली थिएटरला, आणि तो चालला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुष्पा हा अल्लू अर्जुनचा पहिला सिनेमा नाही जो डब करून थिएटरला रिलीज केलाय. त्याचा तो डीजे नावाचा सिनेमा माहितीये का? दुवदम जगरा काय असं काहीतरी नाव आहे. तो पिक्चर सुद्धा छोट्या सेंटरला त्यांनी रिलीज केला होता साऊथ नॉर्थच्या मार्केटला. त्याला काही रिस्पॉन्स भेटला नाही म्हणून पुष्पा पण ते करणार नव्हते. पण इथं येतो मग सगळ्यात मेजर त्यांचा माणूस, त्याचं नाव आहे मनीष शाह, गोल्ड माइन वाला. युट्यूबला कधी जायचं सगळं म्हणजे गोल्ड माइनचे सगळे सिनेमा गोल्ड माइन. आता तो जो होता तो प्रोड्युसर होता एकेकाळी हिंदी चित्रपट किंवा साऊथच्या चित्रपटाचा. त्याचा विषय असा झाला की त्यांनी काय केलं, ही लोक डब करत नव्हते. इकडे आपलं दिल चाहता वगैरे सुरू झालं, लगान वगैरे थोडा वेगळ्या टाईपचा सिनेमा. तर त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले स्वतःचे, डब केला सगळे सिनेमे त्यांच्याकडनं फुकट घेऊन, इकडे आपल्याला दाखवले, चॅनलकडनं काय 4 पैसे दिले, असा त्याचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्याचा ऑडियन्स मिलियन मध्ये गेला. आणि जेव्हा बाहुबली आलं त्यांना त्यांचं ड्यू मिळालं. पण पिक्चरची योग्यता चांगली आहे का? तू काय म्हणतोयस की तो पिक्चर डोक्याला त्रास नव्हता, म्हणजे याचा अर्थ तो पिक्चर फार चांगला होता असाही होत नाही ना? नाही, आता तू तसं बघायला गेलं, तुला माहितीये का तेलुगू मध्ये पहिला नॅशनल अवॉर्ड विनर जर अभिनेता कोण आहे एवढी वर्षाची इंडस्ट्री, माहिती कोण आहे? अल्लू अर्जुन. पुष्पासाठी त्यांना पहिल्यांदा त्यांच्या अख्ख्या इंडस्ट्रीत एका माणसाला नॅशनल अवॉर्ड मिळालं. तू विचार कर. ती पॉलिटिकल मूव्हच होती. पॉलिटिकल, हा ती मुद्दा तो नाहीये. मी मुद्दा काय सांगतोय की कॉन्टेंट वाईज ते चांगले असा विषयच नाही. पण मग जर कॉन्टेंट वाईजचा विषय नाही तर आपण महाराष्ट्राचं जर बघायला घेतलं तर महाराष्ट्रात हा सिनेमा चालतोय ना. म्हणजे आपण असं म्हणू का की महाराष्ट्रात जो कलासक्त आपण म्हणतो कलासक्त ऑडियन्स आहे आणि फार संगीत नाटकाची परंपरा आहे आपल्याकडे, आणि हे आपल्याला खूप आपल्याला काय म्हणतो आपण कलेतलं खूप कळतं, अशा टाईपचं ऑडियन्स आहे असं आपण म्हणतोय. मग त्यालाही अशा पद्धतीचा सिनेमा आवडतोय ना. पहिली गोष्ट, तू संगीत नाटकाची परंपरा आहे. मला सांग, कोथरूडच्या 2 गल्ल्या, सर्वेश्वरपेठेच्या 15 गल्ल्या सोडून हे कोण कुठं बघतंय? आता संगीत एक चित्रपट आला होता, मान अभिमान हे नाव होतं. अभिमान नाही रे, अपमान होतं. त्याचा अभिमान गाजवला त्यांनी असं म्हणायचं. संगीत मान अपमान हा सिनेमा होता. त्याचा म्हणजे ते नाटक अडॅप्ट केलं होतं त्यांनी. अच्छा, तू बघितला होता का? अजिबातच नाही बघितलं.
का नाही बघितलं? तुला काय इच्छा मला नाही? इच्छाच झाली नाही. का नाही का झालं नाही? एकंदरीत ते सिनेमाचं लुक अँड फील बघितलं की मला टेन्शन येतं आता हे कसे मराठीत सिनेमा बघायला जायचं. कारण मला सवय झाली की मराठीत असाच सिनेमा येणार. पण नाटक 10 वर्ष आधी 100 वर्ष आधीचं कुठलं तरी नाटक उचललं जाईल, त्याच्यावरतीच एक सिनेमा बनवला जाईल. का तर त्या नाटकाची तेवढी क्रेडिबिलिटी आहे किंवा त्याचं तेवढं पॉप्युलॅरिटी आहे. 15 कल्याणमध्ये नाही, नाही, जे पण काय अशाच फीलचा आणि अशाच लुकचा सिनेमा म्हणून बाहुबली बघायला जातोस ना तू. नाही पण बाहुबलीचं आता थांब. इन टर्म्स ऑफ VFX आणि बाकीच्या गोष्टी खूप better. ऐक ना बोल, खूप तू वेळ. आता विषय घातलाच आहेस. बाहुबली आणि संगीत काय? मानव मानव याचं आपण कम्पॅरिझन करूया, साइड बाय साइड कम्पॅरिझन करूया. आपण कसं, मी जरा जास्त एज्युकेटेड आहे तुमच्यापेक्षा इथं, त्यामुळे आपण एक स्टॅटिस्टिकली जाऊ. संगीत मान अपमानचे काय हिरो स्टार कास्ट काय? हे बघ ती काही असू दे. नाही, आपण आता कम्पॅरिझन करतो, ठोकून कम्पॅरिझन करतो. सांग. सुबोध भावे. स्टार कास्ट म्हणलं अरे 100% बरोबर आहे. आणि हे बघ नक्कीच मराठीतलं स्टार. मराठीत स्टार कास्ट असा कॉन्सेप्टच नाहीये. बरं, There is no stars. सुमित राघवने स्टार कास्ट. वैदेही परशुराम. हा ठीक, मला आवडते. तर हे तिघ जण. आणि इकडे बाहुबलीमध्ये कोण आहे? बाहुबलीमध्ये प्रभास, दिग्दर्शकापासून बल्लाळ स्टार देव. आहे. हा. प्रभास नंतर काय नाव त्याचं, राणा राणा डग्गुबाई. डग्गुबाई. नाही पण प्रभास चांगला अभिनेता का सुबोध भावे चांगला अभिनेता मला सांग. तू अभिनय प्युअर अभिनयाच्या लेवलवर. बरोबर, ऐक ना. नाही, हे अॅनॉलॉजी आवडली मला. दोघांपैकी कोण चांगला अभिनेता मला सांग. तुला नागडा करून मारला ना असाच मारला, काय प्रेफर करशील? हे माझं म्हणणं आहे, ही आर्ग्युमेंटच होऊ शकत नाही हा आर्ग्युमेंटच नाही. मला सांग, तू सुबोध भावेंनी असं कुठलं चांगलं काम केलं? नाही केलेत ना असं नाही, कसं सुबोधवाने बोलतो? हे काय अभिनेता हे बघा, Biopic साठी काही तो असलं बनला तरी अभिनेता म्हणून तो उत्तमच आहे. पण कलाकृती ज्या बनतायत, आपला मुद्दा त्याच्याशी येऊन येतोय की आता तिकडे ते 3 जण ठेवले समजा. कोण, अनुष्का शेट्टी ठेवली, राणा डग्गुबाई ठेवला आणि प्रभास ठेवला. इकडे सुबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुराम. कम्पॅरिझन होऊच शकत नाही. आपण करायला जातो पण नाही होऊ शकत. आणि का नाही होते? परत माझ्या तलवारबाजी कारण झाली. माझा मेंदू ते प्रोसेसच करू शकत नाही की कम्पॅरिझन करू कुठल्या पॅरामीटर. मी तुला तेच सांगतोय. तू आता बघ, तू प्रभासला, मी तेच पॅरामीटर सांगतोय. प्रभासला आधी पण ऑडियन्स ओळख होती, त्याचा तो छत्रपती. आता त्याची रिंगटोन आमच्या मोबाईल मध्ये असेल शाळेत असताना. मी हेच सांगतोय. बरं का ते भावतच सिनेमे तुम्ही प्रत्येक क्वालिटीला बघा. एक तर बजेट, चल मी म्हणतो बजेटचं कम्पॅरिझन नकोच. कन्सेप्च्युअल लेवलला बाहुबली हा खूप चांगला सिनेमा आहे. की त्याच्यात एक गोष्ट आहे, त्याच्यात एक विजन आहे. हे ते काय मला सांग. वैदेही परशुराम ही हिरोईन असेल ना सुबोध सरांची? नाही बघितलं. तू बघितलंय ना गोल? मी नाटक पाहिलं. पण टेक्निकल हिरोईन आहे ना ती त्याच्यात, होय सुबोध सरांची. होय. जी मुलगीच्या वयाची. पण ते तर मग आता रजनीकांतनी पण केलंच ना. पण रजनीकांत हे कन्सिस्टंटली करतोय. रजनीकांतनी पण फक्त असं हेच केलं. असं नाही. आणि रजनीकांत करतात ते चांगलं नाही. हॉलिवूडमध्ये तर काय बोलायलाच नाही, माझं काय 35 वर्ष म्हणणं, लहानपुरी. पण रजनीकांत ऑडियन्स घेऊन येतो. हा, रजनीकांत मध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे. प्लस रजनीकांत फक्त अख्ख्या सिनेमात तेच नाही करत ना. रजनीकांतची एक स्टाईल आहे. रजनीकांत ऍक्शन करतो. पण रजनीकांत हे कितव्या वर्ष आयुष्यातलं त्याच्या करिअरच्या कुठल्या टप्प्यावर करतोय? हा, हेच मी सांगतोय. रजनीकांतने सुरुवातीला काय काम केलं मित्रा? काय काम केलं? तू बघ ना त्याचा बादशाह सिनेमा आहे किंवा इतर त्याचे ते डॉनचा पण रिमेक बनवला होता ना. डॉनचा remake बनवला. डॉन खूप चालला होता. त्याचा मणिरत्नमचा त्याचा एक सिनेमा आहे. त्याच्यात मामुटी आणि कर्णाची आणि आपल्या दुर्योधनाच्या गोष्टी होत्या. एक सिनेमा बनवला होता दलपती नावाचा. उत्तम सिनेमा. रजनीकांतचा आय थिंक करिअरचा बेस्ट परफॉर्मन्स आहे. बघा तुम्ही. इलायराजा वगैरे म्युझिकला. इलायराजा आहे म्युझिक मध्ये. हे आता हे तू हे बघ, माझं हाच म्हणणं आहे की तू डिस्कशनला जर आलाच असं ठरवून असशील की मराठी सिनेमा वाईट आणि हा कोण म्हणतो नाही? तर मग वाईटच मुद्दा नाही. मराठी हे बघ, हे खरं एकतर पिक्चर कोणीच पाहिला नाही आपल्या चौघांपैकी. मग काय बोलतोय आपण तेच त्याच्यावर? ते ठीक आहे. तू काय बरं मग कुठला सिनेमा बघितला रिसेंट मध्ये? मराठी सिनेमा हे बघितला? बघ, कटियार काळजात घुसली बद्दल जर बोलत असशील तुम्ही तर लॉजिकल. कारण कटियार काळजात घुसली बघितलं, सगळ्यांनीच बघितलं. बघितलं. आणि इट इज अ गुड फिल्म. मराठी पण ती चालली पण ना. हा पण ठीक आहे ना. पण मग आपण हेच सांगतोय अगेन, चांगला सिनेमा चालतो. बंदिश बँडिट्स पण चाललं. मग कटियार काळजर आणि बंदिश बँडिट्सचं कम्पॅरिझन होऊ शकतं. बंदिश बँडिट ही अगेन हिंदी सिरीज झाली ना.
तू कम्पेअर कुठं करतो? हा तुला साऊथची पाहिजे बरोबर. हा. बरं मुळात साऊथचा पण मुद्दा नाही. मी आता एक सांगतो, लास्ट आपण मराठी सिनेमा थिएटरला बघितलेला कुठला, आपण तिथं सुरू करू. मी बीएससी पास बघितलं, बीएससी ऍग्रिकल्चर, आणि मला आवडला होता तो. मला काय झालं ना, मला त्या 4 भिंतीतल्या बाहेर एकदा सिनेमा गेला ना मराठी, मला फार आवडायला हे लागला. बघ, प्रेक्षकांचे एवढे माफक अपेक्षा आहेत. किती बेसिक आले म्हणजे प्रेक्षकांना तुम्ही ह्या लेवलला आणून सोडले की आता थोडं जरी बरं केलं तरी आम्ही तुम्हाला बाहेर म्हणू. इथनं आणि सुरू BSc करायचं. मध्ये कथा होती, दुसरी गोष्ट सिनेमा बनवलाच उत्तम होता ना, कथाही होती. आणि मला परत तेच झालं की मला एखादं आत्ताही आता नाव नको घ्यायला त्या सिनेमाचं, पण तो सिनेमा त्याचा ट्रेलर बघितला मी, माझ्या ब्रेननी हे प्रिडिक्ट करायला सुरुवात केलेली आहे की ह्याच्यामध्ये एक घर असणार, त्या घरात एक आई असणार, एक आजी असणार, मुलगा असणार, त्या मुलाचं लग्न करायचं असेल किंवा त्याच्या वैवाहिक जीवनात काहीतरी प्रॉब्लेम चालणार, आणि आपण किती मॅच्युअरली तो विषय हँडल करतो हे ते दाखवलं जाणार की वैचारिक प्रगल्भता काय असते आणि काय असते. ह्याच्यासाठी आम्हाला पॉडकास्ट बघतोच आहेत ना आम्ही, आम्हाला सिनेमा बघायची काय गरज? चहा आणि बरंच काही. चहा आणि बरंच काही. असं सिनेमाचं नाव. काय म्हणजे हा, चहा आणि बरंच काही आहेत. पण असं एक 15-10 वर्षापूर्वी सिनेमा अजून कॉफी आणि बरंच काही. हो का? हे कट कर. की मग तुमचं असं म्हणणं आहे का की साऊथच्या कलाकारांचं स्वतःचं मार्केटिंग चांगलं आहे, जे मराठी कलाकारांना जमत नाही? हो, कारण त्यांचं स्टारडम आहे, त्यांना एक काय म्हणतात पर्सनल फॅन फॉलोइंग. म्हणजे तू कोणत्याही ऍक्टरला घेशील ना साऊथच्या, त्यांना एक ठराविक थालापती विजय झाला किंवा विजय सेतुपती झाला किंवा अल्लू अर्जुन झाला, म्हणजे प्रचंड अमाऊंट ऑफ फॅन फॉलोइंग आहे. त्या टाईपचं मार्केटिंग. एकमेकाशी रायवल, म्हणजे रोनाल्डो मेसी सारखा विषय. पण मग माझं म्हणणं आहे की इथे जर का कलाकारांनी स्वतःला प्रमोट करायचं ठरवलं तरी सुद्धा मराठी ऑडियन्सला ते पटत नाहीच ना. नाही, मराठी ऑडियन्स हे बघ, मराठी ऑडियन्स आपण प्रमोट कसं करतो? आत्ताच रिसेंटली उदाहरण घेऊ, संतोष जिजुळकर. हे प्रमोशन ते 3 वाक्याच्या ज्या सिनेमात त्यांची 3 वाक्य आहेत एका हिंदी चित्रपटात, त्यासाठी त्यांनी 18 इंटरव्ह्यू दिले. बरं, मराठी माणसांना तुम्ही बाकीच्या ऑडियन्स पेक्षा मराठी ऑडियन्स प्रगल्भ आहे, जरा त्याला कळतं की काय साऊथचा ऑडियन्सला डोक्यावर घेतो, पण तुम्ही टीका करता इथे, हा प्रॉब्लेम नाही. आम्ही टीका करणार. प्रभास, तू विचार कर, प्रभास जाईल का 3 रूलचा करायला? प्रभासला बोलताच येत नाही ना, कारण तो जाऊ दे, मुद्दा तोच नाहीये. तीन डायलॉगचा आणि जाईल का किती- तो? बरं, तो किती छोटा रोल असला, तो 15 इंटरव्ह्यू देईल का त्याच्यावर? नाही. परत तो जाऊन म्हणणार नाही की मी ह्या अभिनेत्याशी बोलत नाही, मी त्या अभिनेत्याशी मला बोलत नाही. मला एक गोष्ट याच्यात जाणवते, ह्याच्यामध्ये जितकी चूक काय कलाकारांची आहे, चूक नाही म्हणणार, जेवढे कलाकार या गोष्टीला रिस्पॉन्सिबल आहेत तेवढंच ऑडियन्स सुद्धा आहे. मराठी ऑडियन्सनी 100% उत्तम दर्जाचे कला 100% चालवल्या नाहीत का? म्हणजे खूप चांगले चांगले सिनेमे येऊन गेले, पण आपण थिएटरमध्ये नाही जात नाही, आणि जो प्रोड्युसर असतो तो विकेल लागायची आणि तो म्हणतो नाही बाबा, माझं जे महाराष्ट्र आहे माझा या गोष्टीला, आणि मी नाही. आता मी तुला सांगतो, स्थळ नावाचा सिनेमा आलाय, आता काढलाय असं थिएटरवाल्यांनी. तो प्रचंड भारी सिनेमा, आता मी थिएटरला बघितला. तुम्हाला सांगतो 10 ऑडियन्स सुद्धा नाहीत रविवारी, 10 प्रेक्षक सुद्धा नाहीत. तेच पण तर त्याला स्टार पॉवर नव्हती. कारण पण मी काय म्हणतो, त्याला आणि स्टार मग पॉवरची तुझं गरज उलटं म्हणणं नाही. आहे की मराठी स्टार पॉवर पण नाही. मग अरे पण मराठी सिनेमा आहे कुठे? मी आणि मग याच्यामध्ये ऑडियन्स सुद्धा तेवढंच रिस्पॉन्सिबल आहे ना रे. ऑडियन्स पण रिस्पॉन्सिबल आहे, प्लस सिनेमा बनवणारे पण रिस्पॉन्सिबल. मला असं कारण वाटतं तीच पण- सगळ्याची, आणि आपल्या इथे ना ट्रेंड लगेच फॉलो तेच म्हणजे main सैराट जसं screen- आला ना, तसं नंतर परत सगळेजण सैराटच बनवू. नाही, प्रत्येक गावाकडच्या एका माणसाला वाटलं की आता मी फिल्म मेकर होऊ शकतो, माझी मातीतली मी एक कथानक घेऊन येतो, Exactly. आणि आता मी मोठा फिल्म मेकर होतो, नॅशनल अवॉर्ड 100 कोटी. त्याच्या डोक्यात 100 कोटी नाही, नॅशनल अवॉर्ड. हो, मराठीमध्ये 100 कोटी इज व्हेरी, म्हणजे इट विल बी माइलस्टोन वाला विषय होऊन जाईल जर 100. पण आपण तो अचीव्ह केलाय ना कोणत्या ह्याच्यात? सैराटमध्ये. हा, पण किती वर्ष किंवा झाली? बाई पण भारी देवाच्या आपण एकदम जवळ आलो त्या माइलस्टोनच्या, किंवा बीडमध्ये आपण तिथं जवळ चाललो होतो. पण मग माइलस्टोन वाईजच आपण सिनेमाची योग्यता डिसाईड नाही, सध्या हो, नाही हे चुकीचं हे आहे. चुकीचं सध्या आहे. कमर्शियल्स हो. मध्ये हे बघ, हे बघ, मला दोन तरी असं मध्ये- वाटतं कमर्शियल मध्ये बघायला गेलं तर कळतं की म्हणजे तिकडे आपण येस नो मध्ये बोलू शकतो की 100 का मी म्हणतो 20 कोटी तरी कमवलेला कुठला आहे? धर्मवीर. पण धर्मवीर पण आणि- मागे त्याचं बॅकिंग कोण? तुम्हाला कळतंय का की तिकीट ते घेऊन वाटली जात आहेत. हे बघ, मी तुला Generic साधं चालू. सिम्प्लिफाय करतो. जर तुम्ही नॅशनल अवॉर्डसाठी किंवा अवॉर्डसाठी फिल्म पाठवतायत आणि तुम्ही तिथं जर अचीव्ह केलं तर ती क्रेडिबिलिटी वेगळी. पण जर तुम्ही सगळ्यांना ओपन सोर्सवर
म्हणजे थिएटर रिलीज करून जर तुम्ही कोणती तरी फिल्म दाखवताय तर बॉक्स ऑफिस कलेक्शन हेच क्रेडिबिलिटी दाखवतं. मॅटर करते ना. व आता अजून एक मी आमिर खानचा आपण एक बाईट बघितला की आता थिएटर रिलीज करणं हे भीती वाटायला लागली, कारण किती नाही म्हटलं तरी ऑडियन्सला माहितीये 2 महिन्यामध्ये दोन माझा महिने. सिनेमा 60 डेज कॉन्ट्रॅक्ट ठरलाय वाटतं मला, त्या हो, असोसिएशनचं हो, ऐकलंय हो. 60 डेज मध्ये तुम्ही द्यावा लागतो. देऊ शकता, ते ओटीटीला येते. त्यामुळे प्रेक्षक थिएटरला पण जात नाही. पण आता ह्या बाबतीत उलट आहे ना, मराठीच्या बाबतीत खरं तर तुला सांगा हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी पण आहे ना, कारण की बरेच ओटीटी मराठी सिनेमा घेत नाही. पे पर व्ह्यूचा एक प्रकार असतो की तू जेवढं बघशील तसं देतील, आणि ओटीटी वाल्याकडे तो डेट आहे, मी उद्या तुम्ही ओटीटी वाला तू तुझा सिनेमा घेऊन आला, मी म्हणाल चाललाच नाही हा. मी काही म्हणू शकतो ना. तर टेक्निकली आता असं झालं की मराठी सिनेमाला एकच ठिकाणी श्वास घ्यायला जागा आहे, ती म्हणजे थिएटर. आणि थिएटरमध्ये जेव्हा ऑडियन्स पुल करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला ग्राउंड लेवलवरून सुरू करावं लागतं. मग ते तुम्हाला पटकथा लिहिताना पहिली गोष्ट, मला मराठीतले पटकथाकार कोण कोण आहेत की जे कन्सिस्टंटली मराठी स्क्रीन प्ले लिहित आहेत. मराठी स्क्रीन प्ले कन्सिस्टंटली लिहित नाही, कारण 2 मराठी झाल्यानंतर तो हिंदीत काम बघायला लागतोय ना. कारण प्रोडक्शनचा विषय, मनी, पैसे पैशाचा किती मोठा कमवू भाग. शकतो. सगळ्याच कलाकारांचं माइंडसेट तेच तर ना. मग संत्याकडे आपण काय हे झालो, प्रत्येक कलाकाराला किंवा अगदी ऑडियन्सला सुद्धा आज हेच वाटतं की हा बॉलिवूडमध्ये काम केलं ना म्हणजे यांनी काहीतरी एक लेवलला गेलेलं, काहीतरी एक स्टेटसला पोहोचलं, हे ऑडियन्सलाही वाटते आणि त्या कलाकारालाही वाटते. पण तो हे समजत नाही की तो जे स्वतःला समजतोय ते ऑडियन्स त्याला समजतंय का नाही समजत नाही. मग हाच तर तुम्ही शेवटी जोकरच बनताय ना पब्लिक समोर, समजताय. हा, अक्षय खन्नासारखा अभिनेता आहे, तू विचार कर त्यांनी अक्षय खन्ना बरोबर अन्याय झाला. त्यावर बोलणं ते चुकीचं झालं. हा. अर्थात शेवटी अन्याय झाला. म्हणजे त्यांनी असं काही केलं नव्हतं की त्याच्याबरोबर बोललं नाही पाहिजे. आणि परत ते काल फोन आलता मला, रडत होते ते अगदीच. की संत बोलला नाही. संध्या बोललो नाही. तर आता काय सांगावं तुला, ते विकीला कर्म नाही, हा, ते कटरीनाचा फोन वारंवार. अवघडच विषय असतो. अवघड. हा, आपण विषय बोलत होतो की मराठी अभिनेते किंवा कलाकार कुठल्याही प्रकारचे स्क्रीन प्ले, लेखक असो, दिग्दर्शक असो, एकदा हिंदीत घुसले की ते सामाव तिथं मग बोटचे बिगिरीचा एक प्रकार सुरू होतो की इथे किती चांगलं आहे. आणि आम्ही म्हणजे ते हिंदीत गेलं की त्यांनी अचीव केलं असं होतं. आणि त्यांचं पण चुकीचं नाही, कारण की त्यांचं पोटा पाण्याचं तिथंच भागतंय 100%. आता ह्याच्यात शेवटी सगळं ह्याचं सोंग आणूच शकत नाही ना आपण. पैशाचं सोंग आणून नाही, पण जर मराठी सिनेमा इन जनरल चेंज करायचं असेल इन टर्म्स ऑफ, चल प्रोडक्शन नसेल पण तुम्ही कमी कमी कलेक्शन कसं तरी कम्पॅरेटिव्हली, जसं बरेचदा जसं लगानचा विषय झाला, जी लहान बजेटमध्ये बनतात फिल्म्स पण चालतात चांगल्या, म्हणजे नाही का तुम्ही व्हीएफएक्स वगैरे करत नाहीत त्या गोष्टीत, खूप एक्स्ट्रॉर्डिनरी पोस्ट प्रोडक्शन खर्च करत नाहीत, बट स्टील Ordinary ह्याच्यामध्ये. तर मग तसे चेंजेस काहीतरी असतील मराठी इंडस्ट्रीमध्ये दॅट कुड ब्रिंग स्टार फेस अराउंड. म्हणजे स्टार फेस जर तू घेऊन आला आणि यू नीड टू क्रिएट स्टार फेस कधी होणार, मुद्दा हा आहे सिनेमा. की आज जर का त्या कला प्रकाराकडे नाटक असेल, सिनेमा असेल, हे बघायला महाराष्ट्राची परंपरा आणि हे सगळं आहे, पण किती आई वडील तयार आहेत आपल्या मुलांना इथे पाठवायला. किती आई वडील म्हणतात की अरे तू ह्याच्याकडे बघ आणि ह्याच्यासारखा हो, तुला IAS IPS आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आणि रील स्टार यांचेच एक्झाम्पल दिले जातात. अनलेस अनटिल प्रत्येक घरात त्या गोष्टीला हे नाही होत, महत्व हा प्राप्त एक नाही होत. वेगळा डिबेटचा नाही, पण स्टार हा कलाकार आहे का नाही, तुम्हाला म्हणजे अभिनेता असतो का नाही मला ते रिसर्च जाऊ दे, पण हे जे ऑडियन्स आहे मराठी ऑडियन्स आहे ते बच्चन सोबत ते रिलेट करतेच. सो जर बच्चनचं मानतो एक्झाम्पल, म्हणजे. हा म्हणजे मानतो. कारण ऑफकोर्स ते लोक जर अमिताभ बच्चन सारखं टेक्निकली, आता बघ तुला मी सांगतो, टेक्निकली अमिताभ बच्चनला मानतो आणि अमिताभ बच्चनला खूप मान आहे असं म्हणतो. टेक्निकली एका इंटरव्ह्यू मध्ये आता महागुरूंनी असं म्हटलं होतं की अमिताभ बच्चन हा माझा ज्युनियर आहे. हो वय हो. त्याच्यानंतर मला वाटतं त्यांनी शोलेचा किस्सा पण सांगा. तर त्यांना troll केलं गेलं. तर आता मला सांगा, आपणच आपल्या कलाकारांना जर महत्व दिलं नाही, आता टेक्निकली बाल कलाकार होते ते खरंच म्हणजे सिनियर होतेच ना. ऐक ना, मी सगळं मान्य करतो, तुमच्या तिघांचे मुद्दे मला मान्य आहेत. फक्त महागुरूंचं नाव घेताना कानाला हात लावायचं. इथून ती सुरुवात झाली पाहिजे. मी म्हणतो, तू म्हणतोस ना, मी तुझ्या मताला मान्य करतो की आपणच आपल्या कलाकारांची खिल्ली उडवतो, तर ते कसं स्टार बनणार. तर आत्तापासून नेमकं जेव्हा जेव्हा महागुरूंचा उल्लेख इथे येईल चांगल्या वाईट संदर्भात कानाला हात लावून आणि मग सुरू करायचं. आता तू बोल तुझा मुद्दा. नाही, तर- तसं बच्चन साहेब खाली आहेत आणि महागुरू नाही वर. खाली असं नाही, पण बच्चन साहेब ज्युनियर आहेत महागुरूंना, तर आहेत. हम्म. तर मग याच्यावरती महागुरू ट्रोल झाले, हे बरोबर नाही ना. आणि मराठी माणूसच आहे हा ट्रोल करणं. हा, आता मला त्याच्यावरती अजून एक मुद्दा आठवते. महागुरूंनी हाच सेम किस्सा किती इंटरव्ह्यू मध्ये सांगितले आणि हेच किती च्युइंगम किती वेळा चौकले.
अनेक वेळा चालवलं. घडलं. म्हणजे हा, हा, हा. आणि मला पत्रकारांची सुद्धा कीव येते की त्यांना प्रश्न नाही सुचला की ते विचारतात सर शोलेचा एक किस्सा सांगा ना. मग ते शोलेच्या ह्याच्यात जातात, इंटरव्ह्यू राहायला लांबच्या कारण ते नवीन चांगलं काम करत नाही. बरं असं नाही की अरे पण त्यांना सवयच नाही. तो माणूस हिरो या ह्याच्यातनं बाहेर आलाच नाही ना. अरे पण ह्यात आता प्रेक्षकांची चूक आहे का? आता तुला मी किती दिवस हिरो म्हणून बघायचा, तुझं वय वाढलं. मी खरं सांगू, महागुरू कधी कधी खूपच चांगलं काम करून जातात. आता ते स्थळ सिनेमाला त्यांनी प्रेझेंटरचं काम केलं. हे काम महागुरूंनी केलं पाहिजे सध्या. सिटी ऑफ ड्रीम्स. हा सॉरी, सध्याला त्यांनी हे काम केलं पाहिजे. सिटी ऑफ ड्रीम सारखं काम करायचं. सिटी ऑफ ड्रीम्स चांगलं काम आहे ना. आणि सगळ्याच मराठी कलाकार. आणि सगळ्यात मेजर प्रॉब्लेम कुठे माहिती आहे आपला? यंग अडल्ट ही जी कॅटेगरी असते ना एखाद्या इंडस्ट्रीतल्या स्टारची, की हा नवीन चेहरा आहे, हे तरुण मुलांना. आता मला कॉलेज रोमॅन्स सिनेमा बनवायचा आहे मराठीत. कोण आहे त्या वयाचं? बेर्डेंचा पोरगा अभिनय बेर्डे. त्याचं नावच अभिनय. बघ ना. ऐक ना, किंवा कॉलेज कॉलेज रोमॅन्स म्हणतो अंकुश चौधरी पण येऊ शकतो, सिद्धार्थ जाधव येऊ शकतो. ऐक ना, सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधव मला असं वाटतंय की त्याने टाइपकास्ट करून घेतलं स्वतःला की कॉमेडी खूप चांगली करतो. कारण मला नाही माहिती त्यांनी खूप जास्त एक्सपेरिमेंट केलेला. सिद्धार्थ जाधवचं असं म्हणणं आहे की मराठीतला तो रणवीर आहे. असं मला वाटतं. नाही, मी बंद करू हे जर मला हे म्हणायचं असेल पण सिम्बा नंतर जे काय कपडे घातले गेले त्याच्यानंतर तो मराठीतला रणवीर सिंगच झाला होता ना. तर मुद्दा हे बघा, परत फिरून अडल्ट स्टार म्हणजे यंग कॅटेगरीतला आपल्याकडे स्टार नाही. तुम्ही अंकुश चौधरीचं एक्झाम्पल देताय. हा गोल जेव्हा अंडा होता तेव्हापासून तो तरुण आहे. असं कसं असू शकतं? पण मग शाहरुख खान पण आहेच तरुण. शाहरुख खान मागे मला फिरतो ते तुम्हाला सांग- चालतं. नाही, हा 100% मला पटतंय. अडल्टचा रोल कुठला केला शाहरुखने आता रिसेंटली 10 वर्षात? हे बघ, मी हेच सांगतो. सलमान खान नाही करते आता तो रोल. तुम्ही हे समजत नाही. तुम्ही कम्पॅरिझन कोणाची करताय की जे हॅरी कन्सिस्टंट, मेट सेजल मध्ये केला होता. पण तो त्याच्या एजचा रोल आहे ना. हो 35-40च्या आसपास मधले मिडल एज मधले. पण तसं बघायला गेलं तर मला 3 इडियट्स मध्ये आमिर खान 40शीचा होताच की. कॉलेज मधला केलं. तो एक हा, पण 3 Engineer डोक्यावर घेतला 3 इडियट. ऐका ना, 3 इडियट कधी आला? 2008. 2008 च मी म्हणतोय. बरं, 3 इडियट 2008 ला आला. 3 इडियट तेवढा एक पार्ट सोडला तर 3 इडियट एक परफेक्ट फिल्म आहे ना. उत्तम पटकथा, पण कंटेंट जास्त हेवी होऊन जातो ना. कंटेंटमुळे तो सिनेमा चालून गेला. वय नाही दिसलं. आणि हेच ना, तिथे समजून घ्यायचं आणि इथे समजून नाही घ्यायचं असं अरे कसं? पण तसं नाही. काहीतरी चांगलं द्या. मला काय वाटतं नॉट म्हणजे स्टार्स का नाहीयेत एका पॉईंट नंतर अडल्ट टाइम मध्ये पण, कारण जर सिनियर्सच इन्व्हेस्ट करत नाही किंवा जसं आपण म्हणतोय की आपण स्वतःच मराठी फिल्म मध्ये इन्व्हेस्ट करत नाही, तर बाहेरून येणारा एखादा ऍक्टर पण का म्हणाल की मी मराठी करत? तो डायरेक्टली हिंदीच ट्राय करेल ना. कारण का एक जसं आपलं बोलणं झालं की 4 मराठी फिल्म्स केल्यानंतर ह्याला हिंदीच करायचं. कारण मार्केटच नाहीये. हा, तर तेच म्हणतोय. तर नवीन किती येणारा थिएटर्स आहेत, तर नवीन येणारा किती थिएटर्स आहेत हाच मुद्दा आहे ना. नाही, तर नवीन येणारा मुलगा असं म्हणाल ना की यार मराठी कशाला करू, मग डायरेक्टच हिंदी करतो ना. जर 4 केल्यानंतर तिकडच करायचं, तिथं 4 रोल कमी करतो वाटल्यास. पण मग हिंदीत किती हिट होत आहेत. हा, आणि प्लस आपल्याला काय किती हिंदीत आणि हिंदीतही मराठी अभिनेत्याला मराठीचाच रोल आहे. अनफॉर्च्युनेटली. आणि परत तो सपोर्टिंग ऍक्टरच आहे तिथं. हा, नाही, बट हे नाना पाटेकर नंतर मला नाही वाटत कोणी स्टार झालं. नाहीच इट इज बेटर दॅट वे. कारण कमीत कमी उच्चार तरी चुकत नाही. ही इज नॉट प्रिटेंडिंग टू बी मराठी. म्हणजे जो कोणी आहे, जसं काही अरे बाबतीत पण होते- ते आईच्या गावात म्हणायचं, तुझ्या नावाची टांग म्हणायचं, हे हे याच्यासाठीच लिमिटेड आता नाही, आहे. हे रायटिंग वाला विषय. यू कांट म्हणजे मग आम्ही अभिनेत्याला नाही म्हणू ऐका शकत. सर, मी काय म्हणतोय की मी कलाकारांनाच नाव ठेवतो. मी अभिनेत्याला नाव नाही ठेवतो. तिथे जाणाऱ्या पटकथार कार्याला पण तेच नाव ठेवतो. तिथे जाऊन तो इतका व्हिडिओ काम करतोय, पण जस्ट बिकॉज त्याला पैसा मिळतोय तो त्याचं गुणगान गातोय. म्हणजे एक पटकथाकार आहे आपल्याकडे, तो इतका उत्तम लिहून गेला मराठीमधनं, नाटक सगळं. रिसेंटली त्याने एक मोठा कमर्शियल सिनेमा केला आणि तो अख्खा त्याचं करिअर त्याच्या भोवतीच फिरवलंय आता. मग हे किती वाईट आहे असं माझं म्हणणं आहे की ज्याने एवढं चांगलं काम केलंय. रामायणावरती सिनेमा होता का तो? हो, रामायणाचं. रामायणाचं कंट्रोल सी कंट्रोल कंट्रोल आता त्याचं ते कुठली मधलं बटन वेगळं दाबलं का काय माहित नाही त्यांनी. मला कळलं. म्हणजे दिवाळीच्या आसपास काहीतरी- दिवाळीच्या आसपास तो सिनेमा आला होता. मोठा म्हणजे सगळे मोठे नट. रोहित सिनेमा होता. रोहित एकदम हिट सिनेमा. म्हणजे आता त्याचं कलेक्शन बघितलं, सिनेमा 300-350 कोटीत बनलाय आणि चाललं काहीतरी 400 आणि त्याला हिट म्हणतात. बरं, हे प्रेक्षकांसाठी गणित सोपं करतो. थिएटरला जे पिक्चरचं जे कलेक्शन देतात तुम्हाला 500-550 कोटी, ते सगळे निर्मात्याला नाही मिळत. ते मिळतात 40
टक्के ते 50% पर्यंत, 50 पकडून सुरू, म्हणजे 300 चालला तर तुला 150 मिळणार निर्मात्याला. बाकीचे कुठे जातात? बाकीचे थिएटरवाल्यांना जीएसटी, गव्हर्नमेंटला टॅक्स बिक्स असेल सगळं. मग ग्रॉस नेट मधला, ग्रॉस मधलं नाही, ग्रॉस कलेक्शन जे असतं त्याच्यामध्ये टॅक्स वगैरे ऍड असतो. जे नेट कलेक्शन आहे त्याचा अर्ध जातं. तर बेसिकली मराठी सिनेमाला फ्युचर नाही असं म्हणायचं. म्हणजे वाईट झाला जर नाही, होप आहे. हो मी तुला सांगतो, आता गोल्डन टाइम आहे. आता जर कोणी केला ना चांगला सिनेमा, समोर त्याला ऑर्गॅनिकली मार्केट केलं आपल्या इतकं भारी, म्हणजे म्हणजे आपल्याला बेसिक सुरू करावं लागलं. पण स्टारफिश तर लागल नाही. टेक्निकली या सगळ्याच्यात सैराट मार्केट झालाच होता. एक्झॅक्टली, कारण ते बनवला तसा. पण हे मार्केटिंग मग पुढे का नाही वापरलं लोकांनी? कारण की ती कंपनीच बंद पडली. मी तुला मी सांगतो, ती कंपनीच बंद पडली. नाही पुढे का नाही वापरलं? कारण सैराटच्या सिनेमाचं परत कंट्रोल सी केली गेलं आणि मी काय करणार? आणि मग नंतर नंतर फक्त कॅरेक्टरची नाव बदलली. आपल्याला काय follow करायला हवं? सैराट सुद्धा रोमिओ अँड जुलियटच आहे. हो, पण ते अडॅप्टेशन झालं. एका सिनेमा दुसरा सिनेमा नाही. अरे पण तो मला रिलेटेबल वाटला ना, माझ्या मातीतली कथा वाटली ना. उत्तम पद्धतीने लिहिला गेलाय. लक्षात येते आता आपण आपल्याला तेच करावं लागणार जे सैराटने केलं. नाही, पण आपलं टॉपिक जे स्टार्ट झालं होतं ना, की साऊथचे लोक इरेस्पेक्टिव्ह, जसं पुष्पा 2 बद्दल बोलणं झालं, की इरेस्पेक्टिव्ह की स्टोरी खूप चांगली आहे का नाही, स्टील क्राऊड ओढून घेऊ शकते. आता हे जर मराठीत करायचं एका पॉइंट नंतर म्हटलं तर यू नीड अ स्टार फेस. माझं म्हणणं आहे की तुझा आवडता अभिनेता मराठीतला एखादा आहे आणि तो काहीही करो, तू बघायला जाणार आहेस का? साऊथ मध्ये जातात लोक. मला दोन मुद्दे आहेत. ऑडियन्सचा मुद्दा आहे हा. मला नाही वाटत की हा हे साऊथ आहे. साऊथ मध्ये पण लास्टच्या 5 ते 10 वर्षात झालेला स्टार सांग. तो देवरकोंडा देवरकोंडा एक रॉकी नाही का, तो केजीएफ वाला. आता केजीएफ वाला कधीपासून काम करतो हा ते माहितीये, पण तो स्टार 5 वर्ष नाही. मी तुम्हाला हेच समजून सांगतोय, देवराकोंडाला 10 वर्ष झाली. 10 ते आधी आणि कांताराचा आता आहे. आणि नाही आता कुठे झाला? दादा, तो करत खूप आधीपासून काम करतोय. अंडच कधी मिळाला? अरे ऐका ना, तसं मग सगळेच ऍक्टर्स खूप आधीपासून काम आधीपासून करतायत. स्ट्रगल करतात. आपला मुद्दा चालू आहे की स्टार्स कधीपासून झाले, 5-10 मी हेच सांगतोय की स्टार जेनरिक होतं. तू असं ठरून नाही सांगत की आज हा बसला त्रिकोण आणि गोल स्टार झाले. नाही, ते तुम्हाला हेच सांगतो की 10-20 वर्ष काम करतात एखादा ऍक्टर कन्सिस्टंटली त्या लेवलला, तेव्हा तो स्टार बनतो. हो 100%. प्रॉब्लेम काय आहे की आता आपल्याला एक इंडस्ट्री युनाइट होऊन नवीन फेसेस तयार करावं लागतील आणि त्यांना जसं की यशराज करतो, 3 पिक्चरचा कॉन्ट्रॅक्ट असतो की आता त्याला त्रिकोणला लॉन्च करायचंय, तर त्रिकोणकडनं ते 3 पिक्चरचा कॉन्ट्रॅक्ट साईन करतात. त्याच्यामध्ये असं असतं की 3 पिक्चर तो फक्त माझेच करणार. स्टुडंट ऑफ द इयरचे स्टुडंट ऑफ द इयरचे सगळेच. सुशांत सिंग राजपूतचं करिअर डाऊन होण्याचं कारण पण तेच होतं की ते यशराज बरं ट्रिपीमध्ये होता, त्यामुळे त्याला रामलीला करता नाही आलं. सो हे लक्षात घ्या. आता हे आपल्याला आपल्या इथं करावं लागणार की मी आता सपोज त्रिकोणला स्टार बनवतोय, मोठा सिनेमा सगळं मार्केट करतोय, त्रिकोणनी कुठंच सिनेमा नाही करायचा. जसं की आकाश ठोसर एक भारी केस होती आपल्याकडे, चांगला स्टार. मला होप होती आकाश ठोसर. प्रॉब्लेम काय झाला की नागराजने किंवा कोणीतरी त्यावर असं करायला पाहिजे, हे बघ आता तू सैराट केला, लगेच कुठलाही फालतू सिनेमा नाही करायचा, 2 ते 3 वर्ष थांबायचं. त्यांनी एफयू केला कारण की महेश मांजरेकर आला ना त्याकडे, तो बिचारा गावाकडचा पोरगा रे, अचानकच त्याला एवढं सगळं मिळालं, तू त्याकडे गेला एवढे पैसे देतो, आता हे तो स्टार बनेल का नाही, तुला घडवावं लागणार स्टार. आता आमिर खानला जसं माझं काय म्हणणं आहे की आता हे परत एकदा की हा भेदभाव का, की अरे तो बिचारा गावाकडचा पोरगा, त्याला कळत नाही, तो हे करतोय, शहराकडचा हा पोरगा रामायणी, हे असे चॉईसेस घेतले. सगळ्यांचीच काही ना काही असेल ना. हे परत गाव आणि शहर हा एक मुद्दा आलाच मराठीमध्ये. येऊ दे ना, की इथल्या ऑडियन्सच नाही चालणार. ऑडियन्स डिवाइड केल्यासारखं झालं रे ते. काय म्हणतो ऐका, नाही म्हणलं तरी पिक्चर मला तरी असं वाटतं की गावाकडचेच लोक जास्त चालवतात. हा, की जर त्यांनी ठरवलं तर सगळीकडे चालतं. त्यांनी ठरवलं तर मग सिनेमा हिटच आहे. इन टर्म्स ऑफ फेम ठीक आहे, कमर्शियल ऍस्पेक्ट्स मध्ये मेट्रोपॉलिटन सिटीजच चालवतात. पण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पण येणारी जी जनता आहे थिएटरला, ती बऱ्यापैकी गावाशी कनेक्टेडच आहे ना. 100% आहे. कारण अर्धे मायग्रेट होऊन चालले. नाही, पण ते अर्बन सेटअप मध्ये राहिलेली लोक आहेत. तू गावाकडची लोक आहेत असं नाही म्हणू शकत त्यांना. ते गावात नाही, त्यांची Mix एक पिढी culture. आधीची हा, किंवा 100% आत्ताची एक पिढी. हेच सांगतोय, ते गावात कल्चर आहे ना, हो. कल्चर आहे ना ते. पण पण तू म्हणू नाही शकत. मानसिकतेचा पण खूप फरक पडतो ना रे. म्हणजे कॉफी आणि बरंच काही सारखा सिनेमा हा गावामध्ये रिलेट होण्यासारखाच नाही की हे काय पाचकळेपणा चाललंय असं वाटेल त्यांना. अगदी बरोबर. पण तुम्ही सिनेमा बनवतानाच असा विचार करून बनवता ना की मला ह्या ऑडियन्सला तरी केटर करायला पाहिजे, त्या ऑडियन्सलाही जर तो केटर करत नसेल तर हा सिनेमा फेलियर आहे.
बरं चल मुद्दा राहिला कॉन्ट्रॅक्टचा आपण पण मग एक मिनिट हा. मला इथे असं म्हणायचं की मग अखंड महाराष्ट्र जर एकत्रित करायचं असेल आपल्याला तर आपल्याला कुठल्या विषयावरती सिनेमा करू शकतो तर क्रिकेट मी आहे, सांगू. छत्रपती शिवाजी महाराज आहे नाही पण तेही सिनेमे बॉक्स ऑफिसवरती फार काही नाही कारण की तू विचार चालत नाही. गोल तू विचार चुकीचा करतोय तू एक लक्षात घे तू ठरूनच असं करतोय की नाही मला एक विषय घ्यायचा की तुम्हाला पॅन महाराष्ट्र चालवायचं असं नाही होत ना तू एक जेन्युन एक सिनेमा बनव दृश्यम हा जेन्युन त्यांच्या ह्यांनी बनवलेला सिनेमा आहे तू सगळीकडे चालणार जेन्युनिटी काय म्हणतो जेन्युनिटी हा हे बरोबर तर त्यांनी बनलेला सिनेमा चालतो मला असं सगळं वाटतं मग तू शिवाजी महाराजांवर बनव क्रिकेटवर बनव तू गावातली तुझी एखादी रोमॅन्टिक स्टोरी बनव तेवढं पण तसं मला सिनेमा silent झाला. जेन्युन असा प्रश्न आहे ना किंवा जेन्युनली काय तुम्ही जेन्युनिटीवरती सिनेमा बनव मग पछडलेला किंवा झपाटलेला हे जे सिनेमे होते ना हे आता रिलीज केले असते तर चालले असते नसते कारण की ऑडियन्स बदललं हे सगळं तुला आता स्त्री 2 स्त्री 1 देते त्यावेळेस कुणीच देत नव्हतं कारण की त्या व्यक्तीला महेश कोटरेला एवढा सेन्स होता की तो इतका प्रचंड पछाडलेला होता खरंच त्या थॉटनी तो त्या काळात तो त्यांनी डॉल्बी ॲटमॉस सिनेमास्कोप मराठीमध्ये पहिलं काय म्हणतो स्पेशल इफेक्ट वगैरे करणारा माणूस होतो सो अगेन आलं ना पॅशन आलं ना तिथं मी हे विचार केला की 4 नगरसेवक गाठतो 1 कोटीचं बनवतो बजेट 50 लाख सरकारकडनं सबसिडी घेतो इथंच फ्लॉप तू इथंच सुरू केला ना फ्लॉप इथंच फ्लॉप बनायला सुरू झाला तू मग वेआउट काय वाटतं या सगळ्यात वे आउट चांगल्या सिनेमाला चांगल्या कथेला सगळ्यात एका निर्मात्याकडे जात आहे तर त्याला क्लिअर सांगायचं की हे मला वाटतं की चालेल आणि तुझं त्यात पॅशन आहे तुझं काहीतरी एक ओपिनियन तुझं काहीतरी एक चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह माइंड असणं गरजेचं माझं असं म्हणणं की स्टारफिश इज द ओनली सोल्युशन मराठी सिनेमा. हा फॉर मराठी सिनेमा एका वाक्यात स्टारफिश पॅशनेट सिनेमा बनवा मग तू कुठलाही असो चालेल मला वाटतं की ऑडियन्सला एज्युकेट करण्याची गरज आहे हो. अच्छा ऑडियन्सने शिकून घ्या हा म्हणजे आता ऑडियन्सला पैसे ते सिनेमा शिकायची शिकायची गरज आहे अच्छा. नाही मला तरी नाही माझं अगदी एवढं टोकाचं नाही पण माझं सिमिलर लाईन्स वरती हे आहे कन्क्लुजन आहे की इंडस्ट्री जर टिकवायची असेल किंवा इंडस्ट्री जर तारायची असेल तर इंडस्ट्री बनवायला पाहिजे हा ऑडियन्सचीच ती जबाबदारी आहे की हे चालू राहिलं पाहिजे किंवा ती होप तशी मी म्हणतोय मराठी सिनेमा अजून एक आपण एपिसोड करावा मला वाटतं पर्टिक्युलरली आपण शहरावाईज पार्ट 2 आपण पार्ट 2 मध्ये त्याचा नक्कीच करूया आणि तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता परत एकदा आपल्याबरोबर ते त्रिकोण चौकोन गोल आणि माझं नाव आज्ञा धन्यवाद आम्ही हा आगळा वेगळा प्रयोग करायचा ठरवलेला आहे त्यासाठी आम्हाला तुमच्या प्रतिसादाची गरज आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा